नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीचे वारे सध्या वेगाने वाहू लागले आहेत। प्रत्येक प्रभाग आता राजकीय आखाडा बनला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत, मतदारांचा ओढा कोणाकडे आहे आणि उमेदवार कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जात आहेत, हे जाणून घेण्यासाठी NTV न्यूजची टीम थेट मैदानात उतरली आहे। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 मध्ये सध्या मी उभी आहे आणि आपल्या सोबत आहेत योगेश मुंडे सर, जे की अधिकृत उमेदवार आहेत। तर आपण सरांना विचारूया, सर यावर्षी तुम्ही कुठल्या मुद्द्यांवरती निवडणुकीच्या रणांगणात उभे आहात? मॅडम, सर्वप्रथम तर मी योगेश मोतीराम मुंडे, शिवसेना पक्षाकडून प्रभाग क्रमांक 1 मध्ये अधिकृत उमेदवार आहे। इथं असलेल्या मूलभूत सुविधा जे महापालिकेकडून पुरवल्या जातात, सुरक्षितता आणि आरोग्य विषयक जेवढे प्रश्न आहेत ते प्रश्न प्रभागातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत जाण्याशी माझा प्रयत्न राहील। कारण सर्वात महत्वाचं आहे की आज कचऱ्याची गाडी आहे ती प्रत्येक घरापर्यंत जाऊ शकत नाही। यांच्यामध्ये एक स्कॅम काय झालं, ते कचऱ्याच्या गाडीसाठी स्कॅनर लावलेले आहेत। ते काय करणार, गाडी आणणार, कॉर्नरला लावणार आणि एक जण काय करते, मोबाईल घेऊन चलत जाते, ते स्कॅनरचे फोटो काढून आणते। या प्रत्येक गोष्टीवर आपण जर फोकस केलं तर एक स्वच्छ व सुंदर प्रभाग होईल। यानंतर असलेला दुसरा प्रश्न म्हणजे आरोग्य विषयक। आपल्या इथं प्राथमिक आरोग्य केंद्र जे महापालिकेकडून चालवण्यात येतात, असा एकही प्राथमिक आरोग्य केंद्र इथं उपलब्ध नाही। असं आरोग्य केंद्र चालू करून या आरोग्य केंद्राची सुविधा हा प्रत्येक नागरिकाला भेटाव यासाठी आपला प्रयत्न राहील, जेणेकरून आपल्या प्रत्येक नागरिक हा सुदृढ व कोणत्याही छोटमोठ्या बिमारीपासून दूर राहील। स्वच्छ प्रभाग, आरोग्यविषयक प्रभाग असेल व दुसरे प्रश्न म्हणजे आकर्षकता व सौंदर्य। आपल्या परिसरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मंदिर आहेत, मस्जिद आहेत, तसेच विहार आहेत। या प्रत्येक सामाजिक व ओपन स्पेस मध्ये आपण काही ना काही असं उद्यान असेल, डेकोरेटिव्ह लाईट असतील, दुसरे ओपन जिम असतील, अशा खूप साऱ्या सुविधा पुरवून नाही का नागरिकांना एकतर परिसर सुंदर व आरोग्यासाठी एक सुदृढ म्हणजे आपल्याला व्यायामासाठी बी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील आमचा। तुम्हाला काय वाटतं की या प्रभागामध्ये जास्त करून नागरिकांना कुठल्या समस्या येत आहेत खूप वर्षापासून आणि त्या आतापर्यंत सॉल्व्ह झालेल्या नाहीयेत? मॅडम, या 3 वर्षाच्या काळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तत्कालीन ते मुख्यमंत्री होते, यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला। त्यातीलच भाग म्हणजे आमदार बालाजी कल्याणकर साहेब व जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे व बदुरे साहेब यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर विकास कामे हे तरोडा परिसरात करण्यात आले। आमदार साहेबांनी 40 कोटीचे काम झाले व उमेशजी मुंडे यांच्या मार्फत 14 कोटी रुपयाची विकास कामे करण्यात आले। यातून एक 90% प्रभागाचा मूलभूत सुविधा, रोड, रस्ते, नाली यांचा विकास झालेला आहे व आता उर्वरित जे 10 ते 20% प्रभागाची सुविधा राहिलेल्या आहेत। त्याच्या मागे बी कारण काय, तर प्रभाग क्रमांक 1 हा नांदेडची सीमा असलेला प्रभाग आहे व वाढीव प्रभाग आहे। आपल्या इकडे दिवसेंदिवस घरं वाढत चाललेले, प्रभागाची रूपरेषा वाढत चाललेली आहे। तर या प्रत्येक लास्टच्या घरापर्यंत आम्हाला ही मूलभूत सुविधा पोहोचण्यासाठी आमचा प्रयत्न राहील। सर्व नांदेडकरांना, प्रभाग क्रमांक 1च्या लोकांना तुमचं काय आव्हान असणार आहे? मला पूर्ण नांदेडमधील प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व नागरिकांना, माझ्या ज्येष्ठ बंधू तसेच आज्ञाधारक सर्व वडीलधाऱ्यांना माझी विनंती राहील की येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या बटन दाबून 4ही उमेदवाराला विजय करावे, जेणेकरून आपल्या घरातले सर्वसामान्य माणसं आपल्या सेवेमध्ये रुजू होतील। भावी वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा सर। धन्यवाद। धन्यवाद। मी सध्या नांदेड वाघाळा महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहे आणि काही दिवसातच महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत। तर या प्रभागातील लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर, या प्रभागामध्ये काय काय विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? माझ्या मताने तर आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांच्या आशीर्वादाने उत्तर मतदारसंघामधली अशी कुठली समस्या आहे असं मला वाटत नाहीये। म्हणजे या प्रभागाचा संपूर्णपणे विकास झालेला आहे असं तुम्हाला म्हणायचं एकंदरीत? काय असेल तर आमचे जे आता जे नगरसेवक पदासाठी उभे टाकलेले उमेदवार आहेत, जे काही तुरळक समस्या असतील तर ते सोडवण्यासाठी हे सक्षम उमेदवार आहेत आणि जनतेने यांना पाठबळ द्यावं हेच आमचं म्हणणं आहे। या प्रभागामध्ये काय काय विकास झाला आहे, आधी काय नव्हतं आणि काय झालंय? या प्रभागामध्ये श्री बालाजीराव कल्याणकर साहेब ज्यावेळेस पासून आमदार झालेले आहेत त्यावेळेस पासून जो तरोडा भाग हा ग्रामपंचायत मध्ये होता, नंतर महापालिकेमध्ये 2008-09च्या महापालिकेमध्ये आलेला आहे। त्यानंतर ज्या सुविधा महापालिकेमधून पाहिजे असतात
किंवा आमदाराच्या साह्याने जे घडवून आणायचे असतात त्या, जेणेकरून मला तरी वाटते या नागरिक या नात्याने की आमदार साहेबांनी ग्रामपंचायतचा जो भाग असतो तो शहरीला कसं जोडण्यात येतो हा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं की यावर्षी मतदारांचा कल हा कुठल्या दिशेने आहे? असं तर वाटते मला की जेणेकरून जे विकास कामाकडे पाहून मतदारांचा कल असायला पाहिजे आणि राहावा ही माझी मतदारांना विनंती आहे. आपण बघतोय की यावर्षी महानगरपालिकेतून चौरंगी लढत होत आहे, तर तुम्हाला काय वाटतं की जनतेचा कल हा कुठल्या दिशेने आहे? विकासाच्या कामाकडे जनतेचा कल आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये सध्या कुणाची चर्चा सुरू आहे? तसं पाहता विकास कामाचा जो आहे धुरा तो बालाजीराव कल्याणकर साहेबांनी बऱ्याच काळापासून सांभाळलेला आहे. तर सध्या तरी असं जाणवते की बालाजीराव कल्याणकरचं जे पॅनल आहे तिकडे सगळ्यांचं लक्ष जास्ती आहे. ते सध्या कुणाची चर्चा सुरू आहे असं तुम्हाला वाटतं? या शिवसेने चालली मॅडम, शिवसेना बालाजी आमदार तुमचे मुलगा आहेत, शिवसेनेची चर्चा सुरू आहे असं तुम्हाला का बरं वाटतं? त्याने कामं भरपूर केलेले आहेत. पहिले काय काय कामं केलेत? रोड, नाले, लाईट सगळी व्यवस्था चांगली केलेली आहे, नाल्याची सगळं. बरं, प्रभाग क्रमांक 1 मधल्या बाकीच्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल की त्यांनी यावर्षी कुणाला मतदान करायला पाहिजे? शिवसेनेला करा पाहिजे सगळं. यावर्षी प्रभाग क्रमांक 1 मध्ये कुणाची चर्चा सुरू आहे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं कल्याणकर, बालाजी कल्याणकर यांची आहे. कल्याणकर साहेबांची चर्चा सुरू आहे असं तुम्हाला का बरं वाटतं? कारण त्यांनी आता पण बरेच कामं केलेले आहेत कॉलनीसाठी वगैरे. काय काय कामं केलेत? रस्त्याची कामं करतात ना, पाणी वगैरे नाही आलं तर त्याच्यासाठी पण नळाचे कामं वगैरे करतात. अजून बरेच येऊन विचारपूस करतात काही आहे का प्रॉब्लेम वगैरे. हा, तुम्हाला काय वाटतं की यावर्षी कोण निवडून येईल, कुठला पक्ष निवडून येईल? ते तर नाही सांगू शकत. वाटतंय कल्याणकर साहेब यावेत म्हणून, सांगू शकत नाही कोण येईल ते. आतापर्यंत काय काय कामं झालेली आहेत या प्रभागामध्ये? जवळपास सर्वच कामं झालेले आहेत, थोडे थोडे राहिलेले आहेत आमच्या कॉलनीला तरी. आणि हे कामं कोणी केलेत? बालाजी कल्याणकरांनी केलेत. अच्छा, त्यांनी काय काय कामं केलेत? सर्वच कामं केले त्यांनी. आमच्या मंदिराचा विकास केला, रोडचे कामं केले, आमच्या मागण्या जवळपास सर्वच त्यांनी पूर्ण केल्या. तुम्हाला काय वाटतं की यावर्षी कुठला पक्ष निवडून येईल? शिवसेना, उद्धव, एकनाथ शिंदे, धनुष्यबाण. प्रतिनिधी मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, नांदेड.